26 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। सावकाळा सीम येथे अंगणवाडी चोरी, बंद दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने मुद्देमाल लांबवला। परसाळे शेत शिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खांबावरील तार चोरी, यावल पोलिसात तक्रार। किनगाव येथील 24 वर्षीय महिलेला तिघांची दारूच्या नशेत शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी। ऐनपूर येथे वीज चोरी करताना दोघांना पकडले, दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। डोंगरकोटरा येथे पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे मातृभूमी परिचय शिबिर, ग्रामीण भागातील संस्कृतीचा विद्यार्थी करत आहे अभ्यास। फैजपूर येथील ममताताई निलेश आमोदकर भारतभूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित। तर फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात सुरू असलेल्या स्वच्छ भारत मिशन व्यवस्थापन प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते। यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून। सावखेडा सीम येथील अंगणवाडीमध्ये चोरी झाली आहे। अज्ञात चोरट्याने अंगणवाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून डिजिटल स्मार्ट टीव्ही सह 10,500 रुपयाचा मुद्देमाल लांबवला आहे। हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावखेडा सीम तालुका यावल येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ अंगणवाडी आहे। या अंगणवाडीमध्ये स्मार्ट LED टीव्ही, टेबल फॅन, स्टीलची पाण्याची टाकी, सोलर होम लाईट इन्व्हर्टरसह विविध प्रकारचे साहित्य होते। दरम्यान या अंगणवाडीच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडले आणि आत प्रवेश करून हे संपूर्ण साहित्य, ज्याची किंमत 10,500 रुपये होती, हे चोरी केले आहे। सदर प्रकार हा सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अंगणवाडी सेविका वैशाली महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे। परसाळे शेत शिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी गेले आहे। तब्बल 620 मीटर लांबीचे तार, ज्याची किंमत 22,500 रुपये होती, ते अज्ञात चोरट्याने चोरी केले आहे। सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे। परसाळे तालुका यावल शेत शिवारात राज्य विद्युत वितरण कंपनीचे शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्याकरिता खांब आहे आणि या खांबावर तार टाकले होते। तेव्हा या खांबावरील तब्बल 620 मीटर लांबीचे तार मध्यरात्रीनंतर कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने येथे येऊन चोरी केले। या तारांची किंमत 22,500 रुपये इतकी होती। हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात दीपक मधुकर भंगाळे यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तार चोरीची तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। किनगाव या गावात एका 24 वर्षीय महिलेला गावातीलच तिघांनी तिच्या घरी येऊन काही एक कारण नसताना शिवीगाळ करून धमकी दिली। यात एकाने दारू पिलेली होती तेव्हा दारूच्या नशेत त्याने आणि त्याच्यासोबत इतर दोघांनी महिलेला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। किनगाव या गावातील 24 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या घराच्या जवळ दीपक चौधरी हे राहतात। त्यांनी दारू पिऊन त्यांच्या घरी आले आणि त्यांच्यासोबत
शोभा चौधरी आणि भारती चौधरी या होत्या। तेव्हा या तिघांनी या महिलेला काही एक कारण नसताना शिवीगाळ केली आणि जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली। तेव्हा महिलेने किनगाव येथील तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात आपल्या घरी येऊन आपल्याला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे। ऐनपूर या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली। यामध्ये 2 जण त्यांना वीज चोरी करताना आढळून आले। तेव्हा या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट प्रमाणे दंड आकारून नोटीस देण्यात आली। मात्र या दोघांनी वेळेत दंड भरला नाही। तेव्हा दंड भरला नाही म्हणून दोघांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऐनपूर तालुका रावेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता देवेंद्र जीवराम महाजन यांच्यासह पथकाने गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली। यामध्ये सीताराम माणिक गिल्ले व अमर संपत कपिल हे 2 जण वीज चोरी करताना या पथकाला आढळून आले। तेव्हा या दोघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंडाची रक्कम आकारून त्यांना नोटीस बजावण्यात आली व वेळेत दंड अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र या दोघांनी वेळेत दंड भरला नाही म्हणून या दोघांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे। डोंगरकठोरा येथे पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे मातृभूमी परिचय शिबिर मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे। विद्यार्थ्यांना ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातील संस्कृती, शेतीविषयक संस्कृती व विविध प्रकारचा नाविन्यपूर्ण अभ्यास ग्रामीण भागाचा त्यांना करता यावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। डोंगरकठोरा येथील अघ चौधरी विद्यालयामध्ये हे शिबिर 8 दिवस चालणार आहे। डोंगरकठोरा तालुका यावल येथे पुणे निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी गुरुकुल या 12 तास चालणाऱ्या शाळेतील 7वी 8वीच्या एकूण 45 विद्यार्थी 3 शिक्षक यांना घेऊन मातृभूमी परिचय शिबिर सुरू झाले। गावातील अघ चौधरी विद्यालयामध्ये हे विद्यार्थी 8 दिवस निवासाला थांबणार असून या भागातील ग्रामीण संस्कृती तसेच शेतीविषयी माहिती, प्रत्यक्षात शेतात जाऊन कापूस वेचणी, केळी लागवड कशी केली जाते याची माहिती सखोल पद्धतीने हे विद्यार्थी घेणार आहे। या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात देखील अभगत बुद्धीच्या 15व्या अध्याय पठणाने शारीरिक कसरतीच्या प्रात्यक्षिक शिबिराचे देखील आयोजन आहे। विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहे। त्याचप्रमाणे कापूस लागवड कशी केली जाते, वेचणी कशी केली जाते, शेतात जाऊन याची माहिती विद्यार्थी घेत आहे। या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गावाजवळील अरहिंत जिनिंग प्रोसेसिंग मिलमध्ये देखील भेट दिली आणि तेथून देखील त्यांनी जिनिंग प्रोसेसिंगच्या कामाची माहिती घेतली। त्याचप्रमाणे मिल्के चलो असोसिएशन अंमळनेरतर्फे अनिरुद्ध पाटील व सिद्धार्थ पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध संकल्पना प्रात्यक्षिक करून समजून सांगितल्या। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी या भागातील श्री क्षेत्र मनुदेवी, डोंगरदे आदी ठिकाणी भेट देऊन या श्री क्षेत्रांची माहिती जाणून घेतली। तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावात सायंकाळचे नियमित भजन देखील सुरू करण्यात आले आहे। या कार्यक्रमात पुण्याला स्थायिक झालेले डॉक्टर पराग पाटील, अमोल जावडे, डॉक्टर राजेंद्र कुमार झांबरे, सरपंच नवाज तळवी, मुख्याध्यापक नितीन झांबरे, उपसरपंच योगेश पाटील, PD भिरुळ, माजी सरपंच मनोहर महाजन, रुपेश पाटील, सागर झोपे, चंद्रकांत भिरुळ, केवल राणे, धनंजय पाटील सह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे।
फैजपूर येथील रहिवाशी ममताताई निलेश आमोदकर यांना नुकतेच भारतभूषण राष्ट्रीय पुरस्काराने भुसावळ येथे आयोजित एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे। भुसावळ येथे अनुश्री महिला बौद्धिशील संस्था यांच्या वतीने समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना भारतभूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। तेव्हा यंदाचा हा भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार फैजपूर येथील सौभाग्यवती ममताताई निलेश आमोदकर यांना देण्यात आला। यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती व त्यांना भुसावळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी कृषी मंत्री संजयजी सावकारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी, अभिनेत्री विद्याताई भाटिया, उद्योजक मनोज बियाणी, संस्थेचे अध्यक्ष जयश्रीताई इंगळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तेव्हा फैजपूर येथील ममताताई आमोदकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं तालुक्यातून अभिनंदन होत आहे। फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकरिता भागधारकांची क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पशुसखी, कृषी सखी, बँक सखी, ग्रामपंचायतीचे शिपाई व बचत गटातील विविध अध्यक्ष आणि सरपंच उपसरपंच यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आमदार श्री चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। फैजपूर शहरात धनाजी नाना महाविद्यालय आहे। या महाविद्यालयामध्ये स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनकरिता भागधारकांची क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये दिल्ली येथील संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले। या प्रशिक्षण शिबिरात आमदार श्रीदादा चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांनी भेट दिली आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पशुसखी, कृषी सखी, बँक सखी, ग्रामपंचायत शिपाई, बचत गटाच्या महिला व इतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। मोठ्या उत्साहात धनाजी नाना महाविद्यालयामध्ये स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले। प्रशिक्षणासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रमुख तथा क्षमता बांधणी तंत्रज्ञ मनोहर सोनवणे, त्याचप्रमाणे तज्ज्ञ प्रशिक्षक नारायण अडोकमोल, अक्षय भोई, सरला विजय कोडी, जगदीश डोळे, स्वप्नील पाटील यांच्या वतीने योग्यरित्या सर्वांनाच प्रशिक्षण देण्यात आले। मोठ्या उत्साहात हे प्रशिक्षण पार पडले।